नमस्कार सगळ्यांना. प्राण ऊर्जा या आपल्या हिलिंग सेंटरमध्ये मी उत्कर्ष अजित कौटंक सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. सर्वात प्रथम शक्य असल्यास व्हिडिओ ऑन करायचे आहेत. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करा. ओके, आता सर्वांनी हात असा वर घ्यायचा आहे आणि स्वतःला शाबासकी द्या. कारण आज रेकी लेवल 1चा 4th डे आहे. तुम्ही एक पाऊल पुढे टाकला आहात तुमच्या आयुष्यामध्ये 360 डिग्रीज चेंज करण्यासाठी. तुम्ही एक पाऊल पुढे टाकला आहात तुमच्या आयुष्यामध्ये प्रेम, पैसा, करिअर तसेच तुमची फॅमिली, हेल्दी फॅमिली अट्रॅक्ट करण्यासाठी. कारण इतर लोकांनी जरी मेडिटेशन केलं असतं किंवा इतर लोकांनी जर रेकी शिकली असती तरी देखील तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडणार असते का? बघा, इतर लोकांनी जर तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडण्यासाठी जर मेडिटेशनची प्रॅक्टिस केली असती तर त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होणार असता का? म्हणून आज सर्वात प्रथम तुम्ही स्वतःला शाबासकी द्यायची आहे की तुम्ही कंटिन्यू, आज 4th डे आहे, या क्लासला लाईव्ह अटेंड करत आहात. ओके. त्यातही गौरीताईंचं घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे त्यांच्या घरी नेटवर्क नाही आणि नेटवर्कसाठी त्या फिरत असतात. अक्षरशः रोडवर देखील त्यांनी नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता सुद्धा ते मला दिसत आहेत की त्या घराच्या बाहेर थांबून क्लास अटेंड करत आहेत. बघा, एखादी गोष्ट जर तुम्हाला शिकायची असेल, एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळवायची असेल आणि जर तुम्ही कारण सांगत असाल तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जर यशाचं शिखर गाठायचं असेल तर सर्वात प्रथम कारण सांगणं सोडून द्या. ओके. कधीही एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही काम करत असाल तर जर तुम्ही त्यासाठी पळवाटा शोधलात ना तर तुम्ही कधीच यशाच्या शिखरावर जाऊ शकत नाही. म्हणून तुम्ही स्वतःसाठी एकदा क्लॅप देखील करू शकता की तुम्ही तुमच्या आयुष्याची जबाबदारी घेतली आहे. तुम्ही स्वतःच्या आयुष्यासोबत तुमच्या घरच्यांची देखील आयुष्याची तुम्ही जबाबदारी घेतलेली आहे. तर आज तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगणार आहे की आता येणाऱ्या 8 तारीखला वुमन्स डे आहे आणि माझी अशी इच्छा आहे की 8 तारीखला तुम्ही शक्तिपात घ्यावा, अटुनमेंट घ्यावी. किती जण रेडी आहेत 8 तारीखला, म्हणजे महिला दिनाच्या दिवशी, वुमन्स डेच्या दिवशी शक्तिपात घेण्यासाठी? कारण काहीतरी आपण आपल्या आयुष्यामध्ये चेंजेस करणार आहोत, काहीतरी आपण आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ती गोष्ट जर वुमन्स डेने जर सुरुवात झाली तर आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील की मी माझ्या आयुष्यातील अजून एक पाऊल पुढे टाकलं होतं वुमन्स डेच्या दिवशी. ओके. तर आपण तसा प्लॅन करू. 8 तारीखला आपण शक्तिपात 1 बाय 1 घेण्याचा प्रयत्न करू. ओके. तर आता बघा की रेखीमध्ये जेव्हा आपण पुढे जाणार आहोत तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला तुमची 7 चक्र बॅलन्स करणं गरजेचं आहे. तुमची जी एनर्जी आहे या एनर्जीवर तुम्हाला वर्क करणं गरजेचं आहे. ओके. जेव्हा तुम्ही एनर्जीने फुलफिल व्हाल तेव्हाच तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला स्वतःला किंवा इतर लोकांना हिलिंग देऊ शकता. आता बघा, जेव्हा आपण एका माठामध्ये पाणी भरून ठेवतो, ते पाणी घेतल्यानंतर जेव्हा ते पाणी कमी होतं तेव्हा आपण काय करतो? पाणी पुन्हा भरतो. बरोबर आहे. जर पाणीच नसेल तर तुम्ही इतर लोकांना पाणी देऊ शकता का? इतर लोकांची तहानेची जी काही गरज आहे, पाण्याची गरज आहे, ती तुम्ही फुलफिल करू शकता का? मग आपलं शरीर देखील एक माठ आहे असं तुम्हाला समजायचं आहे. आणि तुम्हाला जर त्या ऊर्जा रेग्युलर बेसिसला, तर तुमच्या हिलिंगसाठी, तुमच्या जे काही तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी
किंवा तुम्हाला इतर व्यक्तींना जर तुम्हाला हिलिंग द्यायचं असेल, इतर व्यक्तींच्या आयुष्यात जर तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन घडवून आणायचा असेल, तर तुमचं शरीर त्या माठात जसं पाण्याची गरज आहे, तसंच तुमच्या शरीरामध्ये देखील ऊर्जेची गरज आहे. किती जण ऍग्री आहेत या गोष्टीसाठी? की जर तुम्ही ऊर्जेने भरलेला असाल, तरच तुम्ही इतर लोकांना, इतर व्यक्तींना ऊर्जा देऊ शकता. ओके. तर बघा, तर यासाठीच रेकी लेवल 1 मध्ये आपण 7 चक्र मधील निगेटिव्हिटी रिमूव्ह करून 7 चक्रांना बॅलन्स करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आज आपण एक मेडिटेशन घेऊ. बघा, आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती 3 सफरिंग मध्ये असते, 3 गोष्टींच्या. एक म्हणजे त्या व्यक्तीचं करिअर असेल, दुसरं म्हणजे त्या व्यक्तीची हेल्थ असेल, बरोबर, आणि तिसरं म्हणजे कुठेतरी नात्यांमध्ये प्रॉब्लेम असते, रिलेशनशिप प्रॉब्लेम. किती जणांना वाटतंय की हे 3 मेजर प्रॉब्लेम आहेत आणि ह्या 3 मेजर प्रॉब्लेममुळे जे लोकांचे जे आयुष्य आहे ते डिस्टर्ब झालेलं आहे, बरोबर आहे. हे 3 मेजर प्रॉब्लेम आहेत. आता जर स्कूलमध्ये फीस भरायची राहिली, किंवा घरातील सामान आणायचं राहिलं, लाईट बिल द्यायचं राहिलं, हे कशा रिलेटेड प्रॉब्लेम आहेत? मनी रिलेटेड प्रॉब्लेम, राईट. एखाद्या वेळी घरामध्ये प्रॉब्लेम होत आहेत, घरात भांडणं होत आहेत, म्हणजेच काय, तुमच्या रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम होत आहे. मग हे जे 3 मेजर प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. प्रयत्न करायचा आहे की आपलं हृदय चक्र जे आहे ते पूर्ण करुणेने भरून राहिलेलं असणार आहे. ओके. कारण की लक्षात घ्या की ह्या युनिव्हर्समध्ये ज्या काही गोष्टी बनलेल्या आहेत, ह्या प्रत्येक गोष्टी एनर्जीने बनलेल्या आहेत. ज्या गोष्टीकडे तुम्ही फोकस द्याल, ती गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये मिळणार आहेत तुम्हाला. आणि ज्या गोष्टी तुम्ही इतरांना द्याल, लक्षात घ्या, हे सर्वात महत्वाचं आहे, की ज्या गोष्टी तुम्ही इतरांना द्याल, मग ते प्रेम असेल, मग ते तुम्ही एखादं मनी असतील, म्हणजे पैसे तुम्ही डोनेट करत असाल, किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्रास देत असाल, जे काही तुम्ही एखाद्या व्यक्तीला देता, त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये मल्टिप्लाय होऊन येत असतात. ओके. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी, तुमच्या मुखातून येणारे शब्द असतील, तुमच्या मनातून येणाऱ्या भावना असतील, लक्षात घ्या, नेहमी त्या प्युअर असल्या पाहिजे. त्या व्यक्तीसाठी नाही, तर स्वतःचा विचार करून लक्षात घ्यायचं आहे की ज्या गोष्टी आपण इतरांना देणार आहोत त्या मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे येणार आहेत. मग स्वतःसाठी का होईना, इतरांना आपण चांगल्या गोष्टी दिलेल्या, चांगल्या की वाईट. ओके. तर आता आपण बघा एक पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहोत. यामध्ये आपल्या पास्ट लाईफ मध्ये एखाद्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिला असेल, कधी पैशां रिलेटेड तुम्हाला प्रॉब्लेम झालेला असेल, किंवा करिअरमध्ये काही प्रॉब्लेम असतील, रिलेशनशिप मध्ये काही प्रॉब्लेम असतील, हेल्थ रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील, तर ते प्रॉब्लेम आता या क्षणाला पूर्णपणे डिझॉल्व्ह करायचे. कारण तुम्ही एक रेकी साधक आहात. ओके. रेकी साधक असल्याने तुम्हाला काय करायचं आहे, की पास्ट लाईफ मधल्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत, ते सर्व प्रॉब्लेम तुम्हाला दूर करायचे आहेत, रिमूव्ह करून टाकायचे लाईफ मधून. आणि आजपासून तुमच्या आयुष्यामध्ये व इतरांच्या आयुष्यामध्ये प्रेम, आनंद, ऐश्वर, सुख कसं येईल याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. तर तुम्ही आता आसन घेऊन बसायचंय. जवळ पाणी असेल तर एक ग्लास पाणी पिऊन घ्या, आणि आपण आता मेडिटेशनला सुरुवात करूया. सुरुवात करूया मेडिटेशनला. आसन घेऊन बसायचं आहे. ओके. सर्वांनी जमिनीवर आसन घेऊन बसा.
ज्यांना जमिनीवर बसणं शक्य नसेल, खुर्चीवर देखील बसू शकता. फक्त जेव्हा तुम्ही खुर्चीवर बसाल तेव्हा जमिनीवर डायरेक्ट पाय ठेवायचे नाहीयेत. जमिनीवर एक आसन ठेवून त्यावर आपले पाय ठेवायचे. ओके. डोळे हलके बंद करा. दोन्ही हातांचे तळवे आकाशाकडे ओपन करून मांडीवर ठेवायचे आहे. आता आपलं लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. हळूवार श्वास आत घ्या आणि श्वास सोडा. तुमची बॉडी, माइंड अगदी रिलॅक्स करायचं आहे. अगदी रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. तुम्हाला अगदी शांत वाटत आहे. आता आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या संपूर्ण लाईफ मध्ये जेव्हा जेव्हा आपण हर्ट झालो, तो क्षण आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशी एखादी व्यक्ती जी आपल्या लाईफ मध्ये आपल्याला त्रास देत आहे, त्या व्यक्तीमुळे तुम्हाला कधी दुःख झालं आहे, कधी एखाद्या व्यक्तीमुळे तुमचा अपमान झालेला आहे, अशा सर्व गोष्टी तुम्हाला आठवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. अशी एखादी घटना, जी घटना अजूनही तुमच्या माइंड मध्ये निगेटिव्ह एनर्जी तयार करत आहे. जेव्हा तुम्ही भरपूर प्रॉब्लेम मध्ये होता, तुमच्या नात्यांमध्ये जेव्हा प्रॉब्लेम्स निर्माण झाले होते, मनी रिलेटेड प्रॉब्लेम असतील, करिअरमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, सगळ्या प्रॉब्लेम्सवर आता फोकस करायचा आहे. हे सर्व नकारात्मक विचार तुम्ही आता एकत्र करत आहात. तुम्हाला आता समजलं आहे की या सर्व गोष्टींमुळे तुम्ही दुःखी आहात. तुमचे कशात मन लागत नाही. ज्या ज्या गोष्टी तुमच्या आनंदाच्या, सुखी आयुष्याच्या मध्ये येत आहेत, त्या सर्व गोष्टी तुम्हाला एकत्र करून त्याचे आता गाठोडे बांधायचे आहे. या सर्व नकारात्मक गोष्टी आयुष्यातून काढून त्या घेऊन तुम्ही भूमातेच्या गर्भात प्रवेश करत आहात. हळूहळू तुम्ही पृथ्वीच्या गर्भात अजून अजून खोल प्रवेश करत आहात. जेवढे तुम्ही पृथ्वीच्या आत या नकारात्मक गोष्टी घेऊन जात आहात, तेवढेच तुम्हाला रिलॅक्स वाटत आहे. मन अगदी शांत झालं आहे. तुम्ही आता अजून फास्ट, अजून फास्ट, अजून फास्ट पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहात. अजून 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 फास्ट तुम्ही पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहात. अजून फास्ट तुम्ही पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहात. तुमची संपूर्ण नकारात्मकता, निगेटिव्ह विचार आता कमी होत चालले. सकारात्मक आयुष्य अनुभवण्यासाठी, आनंदी जीवनाचा लाभ घेण्यासाठी, आपल्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य व दीर्घायुष्य अनुभवण्यासाठी तुम्ही अजून 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 जास्त स्पीडने पृथ्वीच्या गर्भात प्रवेश करत आहात. आता तुम्हाला एक मोठा दगड दिसत आहे. या दगडाला तुम्ही ही नकारात्मकता घट्ट बांधून ठेवत आहात. अगदी घट्ट बांधून ठेवत आहात. आता तुम्हाला रिलॅक्स वाटत आहे, अगदी प्रसन्न वाटत आहे. तुमची बॉडी, तुमचं मन, सर्व अवयव आता हळूहळू रिलॅक्स होणार. आणि याच आनंदाने तुम्ही आता पृथ्वीच्या गर्भातून पुन्हा
मागे यायला लागला आहे. हळूहळू तुमच्या आयुष्यातील सुखाचे, आनंदाचे क्षण तुम्हाला आठवत आहेत. तुमच्या फॅमिली सोबतचा एक अविस्मरणीय असा दिवस आठवत आहे, ज्यावेळी तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत अगदी आनंदात होता. तुमच्या शालेय, स्कूल, कॉलेजमधील तुमचे आवडते क्षण तुम्हाला आता आठवत आहेत. तुमच्या आवडत्या व्यक्तीने एखादं तुम्हाला छान असं गिफ्ट दिलेलं तुम्हाला आठवत आहे. नकळत तुमच्या चेहऱ्यावर सुंदर असं स्मित हास्य निर्माण झालं आहे. आता तुम्ही परत येत असताना एका सुंदर अशा झाडाझुडपांनी, फळाफुलांनी बहरलेल्या जंगलात तुमचा प्रवेश होत आहे. या जंगलात तुमच्या स्वागतासाठी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव तुमच्या शरीरावर होत आहे. फुलांचा खूप छान असा सुगंध आजूबाजूला दळवळत आहे. त्यातील एक छान असं सुगंध येणारं फुलाचं रोपटं तुम्हाला आवडलं आहे. हेच ते रोपटं आहे ज्याच्याकडे पाहून तुमच्या मनामध्ये सकारात्मक भावना निर्माण होते. आता तुमचं मन पुन्हा एकदा प्रसन्न झालं आहे. तुम्ही हे रोपटं घेऊन घरी आले आहात व त्या रोपट्याला एका सुंदर अशा कुंडीमध्ये लावला आहात आणि या रोपट्याला तुम्ही नाव दिलं आहे सुखी जीवनाची गुरुकिल्ली. या रोपट्याला नाव दिलेलं आहे सुखी जीवनाची गुरुकिल्ली. या रोपट्याच्या मुळाशी तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. चांगले विचार तुम्ही या रोपट्याला देत आहात. हायर एनर्जी तुम्ही या रोपट्याला देत आहात. बघा, ब्रह्मांडातून दिव्य अशी शक्ती, एक गोल्डन लाईट, सकारात्मक ऊर्जेने भरलेली गोल्डन लाईट तुमच्या क्राउन चक्रातून आता प्रवेश करत आहे. क्राउन चक्राशी रिलेटेड सर्व अवयव, तुमचा मेंदू, त्याचप्रमाणे तुमचे डोळे, नाक, कान, सर्व अवयव रिलॅक्स झाले आहेत. ही गोल्डन लाईट तुमच्या त्या थ्रोट चक्रापर्यंत आली आहे. जे थ्रोट चक्र तुमच्या गळ्याच्या मध्ये स्थित आहे. बघा किती छान अनुभव येत आहे तुम्हाला. हळूहळू ही गोल्डन लाईट तुमच्या हृदय चक्रापर्यंत आलेली आहे. तुमचं हृदय चक्र पूर्णपणे करुणा, दया व प्रेमाने भरलं आहे. हृदय चक्राच्या आजूबाजूच्या सर्व अवयवांमध्ये ही गोल्डन लाईट पोहोचलेली आहे. आता तुमचं लक्ष मणिपूर चक्राकडे आलेला आहे. हा गोल्डन लाईट देखील मणिपूर चक्रापर्यंत आलेला आहे. मणिपूर चक्राशी रिलेटेड सर्व अवयव, तुमचं पोट, लहान आतडं, मोठं आतडं, सर्व अवयवांपर्यंत ही गोल्डन लाईट पोहोचलेली आहे. प्रत्येक ऑर्गन आता हेल्दी झालेले आहे. त्यानंतर हा गोल्डन लाईट स्वादिष्टान चक्रापर्यंत आलेला आहे. स्वादिष्टान चक्राशी रिलेटेड सर्व अवयव, युटेरस, urinary bladder, ओव्हरीज, सर्व अवयव हेल्दी आहेत. हळूहळू हा गोल्डन लाईट तुमच्या रूट चक्रापर्यंत आलेला आहे. हे रूट चक्र संपूर्णपणे हेल्दी झालेलं आहे.
बघता बघता हा गोल्डन लाईट तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये पसरला आहे. अगदी संपूर्ण शरीर पॉझिटिव्ह विचारांनी भरून निघालेलं आहे. तुमचं संपूर्ण शरीर सकारात्मक ऊर्जेने भरलेलं आहे. तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य निर्माण झालेलं आहे. बघा, तुम्ही त्या जंगलातून आणलेलं ते रोपट, त्या रोपट्याला देखील तुम्ही आता तुमच्या हातांमधून पामचक्रातून गोल्डन लाईट प्रवाहित करत आहे. हळूहळू हे रोपटे देखील आता मोठं मोठं होत चाललं आहे. त्याला तुम्ही दिलेली सकारात्मकता, चांगले विचार, हायर एनर्जी या सर्वांमुळे हे रोपट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही या रोपट्याला बघाल, तुम्हाला रिलॅक्स वाटत आहे. अगदी मन प्रसन्न वाटत आहे. आता तुम्ही टेन्शन फ्री झाले आहात. बघा, तुमच्या आयुष्यामधील सर्वात महत्वाची तुमची इच्छा आता पूर्ण झालेली आहे. या ब्रह्मांडाचा आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे. ज्या देवतेला तुम्ही मानता, त्या देवतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. समस्त गुरुजनांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. डॉक्टर मिका उसे यांचा देखील आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आता पुन्हा सावकाश श्वास आत घ्यायचा आहे. हळूवार श्वास सोडायचा आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करा. हळूवार श्वास आत घ्यायचा आणि सोडायचा. तुमचं संपूर्ण मन, फुल बॉडी, सात चक्र आणि तुमचा ओळा याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण झाली आहे. आता हळुवारपणे आजूबाजूच्या वातावरणाशी सजग व्हायचं आहे. या धरती मातेला नमन करायचं आहे. ब्रह्मांडाला नमन करायचं आहे. स्वतःचे आभार माना. आई वडिलांचे आभार मानायचे. पृथ्वी, जल, वायू, अग्नी यांचे देखील आभार मानायचे. सर्व सजीव निर्जीव वस्तूंचा देखील आभार मानायचे. स्वतःच्या आई वडिलांचे आभार, सर्व देवी देवतांचे आभार, पुन्हा एकदा स्वतःचे आभार मानायचे. दोन्ही हात रब करा. तयार झालेली पॉझिटिव्ह ऊर्जा संपूर्ण चेहरा, दोन्ही डोळे, संपूर्ण चेहरा, संपूर्ण शरीरावर फिरवायचे. कसं वाटतंय? कसा होता एक्सपिरियन्स?
निगेटिव्हिटी रिमूव्ह करणं गरजेचं आहे. कारण बघा, एका ग्लासमध्ये जर माती असलेलं पाणी, गढूळ पाणी जर तुम्ही घेतला आणि त्या पाण्यामध्ये कितीही चांगलं पाणी ओतण्याचा प्रयत्न केला, तरी ते पाणी पिण्यासाठी योग्य असणार आहे का? पिण्यासाठी योग्य कधी असेल, जेव्हा त्या ग्लास मधलं पाणी पूर्ण रिकामी तुम्ही कराल आणि त्या ग्लासमध्ये जेव्हा तुम्ही स्वच्छ पाणी ओताल, तेव्हाच ते पाणी पिण्या योग्य असणार आहे. राईट. त्याचप्रमाणे जर तुम्हाला आयुष्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील, तर याआधी ज्या तुमच्या आयुष्यामध्ये घडून गेलेल्या वाईट घटना असतील, ज्या घटनांमुळे तुम्हाला त्रास होतोय, त्या गोष्टी रिमूव्ह करणं गरजेचं आहे. किती जणांना वाटतं की त्या गोष्टी जर रिमूव्ह केल्या तरच तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये पॉझिटिव्ह विचार चांगल्या पद्धतीने, म्हणजे चांगल्या पद्धतीने येऊ शकतात पॉझिटिव्ह विचार? ओके. मग आजचं जे प्रॅक्टिकल आहे, मेडिटेशन तुम्ही केला, त्याचा अनुभव कसा आहे तो सांगा. आणि अजून एक, की ज्योती मॅम, गौरी मॅडम ना तिथे आता नेटवर्क आहे वाटतं व्यवस्थित. त्यांच्या आयुष्यातील हो, सर्वात हो. महत्वाची गोष्ट, महत्वाची इच्छा त्यांनी आहे. करायची होती आणि ती इच्छा त्यांनी कशी पूर्ण केली, त्या जवळजवळ 2 महिने झालेत आता आपल्या या कम्युनिटीशी जोडलेल्या आहेत आणि त्या रेग्युलर बेसिसला मेडिटेशनला उठतात. त्यांचं बाळ देखील 1.5 वर्षाचं आहे. तरी देखील त्यांनी त्या सर्व गोष्टी, त्यांनी कधी कारण नाही सांगितलं. पर्सनली देखील आम्ही बोलतो, त्यांचं काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी कधीच कारण नाही सांगितली. तर त्या सर्व गोष्टींवर मात करून त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेस कसा मिळवला, हे ते आपल्याला थोडक्यात शेअर करतील, की त्यांची कुठची इच्छा होती आणि ती इच्छा त्यांनी कशी पूर्ण केली. बोला गौरी. आवाज येतोय? बोला. मला ना म्हणजे मी हो येतोय. हा. मेडिटेशन करते, त्याचं मला कॉन्सन्ट्रेट कसं करायचं एखाद्या गोष्टीवर, ते मी अट्रॅक्ट करू शकली माझ्यासाठी. आणि मी माझी फोर व्हीलर शिकण्याची खूप मोठी इच्छा होती, म्हणजे अगदी पहिलीपासून. आणि ते मी व्यवस्थितपणे ती शिकली, म्हणजे व्यवस्थित आता मी चालवू शकते. कॉन्फिडन्स आलाय मला त्याच्यामुळे, की ते कॉन्सन्ट्रेट करू शकली म्हणून. नाहीतर चंचलपणा असतं तर ते मला शक्य झालं नसतं. पण हे मेडिटेशनमुळे मला शक्य झालं. आणि दुसरी गोष्ट, एक बारीक सारीक काही इच्छा आहेत त्या सुद्धा माझ्या पूर्ण होत चाललंय. बाकीच्या सुद्धा होतील. हे चालू ठेवलं मेडिटेशन आणि सगळं चालू ठेवावं. आणि खरंच ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी म्हणजे ते सत्य आहेत. म्हणजे जे काही जे शरीर आपलं आहे तो म्हणजे आत्मा, म्हणजे ते देव, म्हणजे ते आहे. आणि ते ज्यांनी तुम्ही जे सांगता डॉक्टर, त्यांनी जे करून दाखवलंय, ती एखादी ऊर्जा आहे, ती ग्रहण कशी करायची काय, ह्या गोष्टी तुमच्या सोबत तुम्ही आम्हाला शिकवणार. तुमच्या सोबत आम्ही आहोतच, शिकत राहणार आणि चांगले चांगले अनुभव घेत राहणार. याही पेक्षा पुन्हा एकदा मी इथून सांगते. सुरुवात झाली, या पुढे आम्हाला चांगले अनुभव नक्की मिळतील. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन नक्की करा, आम्ही मिळतील. तुमच्या सोबत आहोत. एक वाक्य कायम लक्षात ठेवायचंय, की 1% डाऊट, 100% आउट. ओके. जर तुमच्या मनामध्ये 1% जरी डाऊट असेल की ही गोष्ट होईल का, तर ती गोष्ट होणार नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं बर्डन न घेता, कोणत्याही प्रकारचं निगेटिव्हिटी माइंड मध्ये न ठेवता, जसं गौरी मॅडमनी, त्यांची इच्छा होती फोर व्हीलर शिकायची आणि आज त्यांनी फोर व्हीलर शिकली. त्या स्वतः फोर व्हीलर चालवता. त्या दिवशी तर त्यांची एवढी डेअरिंग आली की त्यांनी स्वतःच्या सोबत मुलीला घेऊन त्या बऱ्याच लांब जाऊन आलेल्या आहेत. हे त्यांनी स्वतः शेअर केलेलं आहे. बघा, ह्या जगात कुठचीच गोष्ट अशक्य नाहीये. जी गोष्ट ह्या जगामध्ये अवेलेबल आहे, जी आपल्याला दिसते, जी घडून गेली आहे, ही कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला जमलेली आहे. एखाद्या व्यक्ती जर ती गोष्ट करू शकतो, तर ती गोष्ट आपण का करू शकत नाही? बरोबर. त्या व्यक्तीला जर ती गोष्ट जमते, मग आपल्याला का नाही जमत? आपण कुठे कमी पडतो?
या गोष्टीचा तुम्ही शोध घ्या. ओके. कारण माझं तर एवढं मत आहे की ह्या जगामध्ये कुठची अशी गोष्ट नाहीये की आपल्याला अशक्य आहे. मग मध्ये काय येतं, तर तुमचा स्वतःवरचा विश्वास. राईट. तुम्ही स्वतःवर जर विश्वास ठेवला नाही तर काही गोष्टी घडू शकत नाही. तुमची मेहनत, जिद्द असली पाहिजे. ती गोष्ट जर तुम्हाला मिळवायची असेल ना, तर ती, त्यासाठी तुम्ही 100% काम केलं पाहिजे. ओके. तर अजून कोण शेअर करू शकतं की आतापर्यंत तुम्ही रेकी शिकलात, तर त्याचे अनुभव कसे आहेत तुमच्या लाईफमध्ये? कोण शेअर करू शकतं का की मेडिटेशन तुम्ही रेग्युलर करताय, त्याचे कसे अनुभव आहेत? की आज देखील मेडिटेशन तुम्ही एक केलाय, फास्ट लाईफ मेडिटेशन, तर त्याचा अनुभव कसा आहे? कारण बघा, बोलणं गरजेचं आहे. पुन्हा सांगते की तुम्ही जर बोलला तर तुमच्यामुळे इतर लोक मोटिवेट होतात. म्हणून मी सांगते की बोलण्याचा प्रयत्न करा. याने तुमचं थ्रोट चक्र देखील बॅलन्स होतं. हॅलो उत्कर्षा. म्हणून So, मी मेडिटेशन रोज करते. त्याच्यामुळे मला खूप पॉझिटिव्हिटी येते. त्याच्यानंतर अँगर इश्यूज जे होते की छोट्या छोट्या गोष्टींवरनं जी चिडचिड व्हायची ती पूर्णपणे कमी झाली आहे. आणि कुठलंही काम करताना मी खूप शांतपणे विचार करूनच मग स्टेप्स उचलते. त्याच्यामुळे त्याचा मला खूप फायदा होतो. आणि मेन म्हणजे सगळे चक्र बॅलन्स व्हायला लागले ना की स्ट्रेस लेवल पण कमी येते. इव्हन शरीरामध्ये एक वेगवेगळे हार्मोनल लेवल जी असते ती पण बॅलन्स व्हायला खूप सुरुवात होते. सो ह्या खूप पॉझिटिव्ह गोष्टी माझ्यात मला दिसायला लागल्या. बघा, ही फक्त सुरुवात आहे. राईट. तुम्हाला जॉबला लागण्यासाठी, जॉब पर्यंत पात्र होण्यासाठी तुम्ही जवळजवळ 10th, 12th नंतर कोणी कोणकोणते कोर्सेस केलेले आहेत, डिग्री मिळवली, त्यानंतर तुम्हाला जॉब मिळाला. म्हणजे किती वर्ष गेली त्यामध्ये परफेक्शन येण्यासाठी, त्यामध्ये पात्रता येण्यासाठी. राईट. मग रेखी तुम्हाला शिकून आज तुम्ही शिकलात आणि उद्या तुम्हाला लगेच रिझल्ट मिळणार आहे असं आहे का? त्यासाठी तुमची सातत्यता खूप गरजेची आहे. तुमची प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. त्याच्यावर तुमचा ट्रस्ट किती असेल ते देखील महत्वाचं आहे. ओके. तर उद्या आपण ऑरा म्हणजे काय हे बघणार आहोत. तर ज्यांना शक्य आहे ना, उद्या प्रॅक्टिकल्स असणार आहेत, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्यासोबत एक व्यक्ती ठेवायची आहे. तुम्हाला जर अनुभवायचं असेल ऑरा म्हणजे काय, तर तुमच्यासोबत एक व्यक्ती ठेवायची आहे तुम्ही. ओके. कारण की प्रॅक्टिकल साठी एक व्यक्ती लागणार आहे. ओके. तर आज आपण इथेच थांबूया. अजून एक गोष्ट तुम्हाला शेअर करावीशी वाटते ती म्हणजे की जसं तुमच्या लाईफ मध्ये चेंजेस होत आहेत, तसंच इतरांच्या लाईफ मध्ये जर चेंजेस व्हावेत असं तुम्हाला जर वाटत असेल, तर ह्या वुमन्स डेला तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये लेडीजला तुम्ही एक छान असं गिफ्ट देऊ शकता, की ज्यांना ज्यांना खरंच काही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असतील, कुठचाही प्रॉब्लेम असू दे, हेल्थ रिलेटेड असू दे, रिलेशनशिप रिलेटेड असू दे, करिअर रिलेटेड असू दे. ओके. तर तुम्ही या कम्युनिटीशी त्यांना जॉईन करू शकता. मग त्याच्यासाठी लिमिट नाहीये. कारण की रेकी लेवल 1 हा कोर्स, अगदीच त्याची जर फी मार्केटमध्ये बघितला तर 1 लाख 2 लाख रुपये सुद्धा फी घेणारे कोर्सेस आहेत. सिलेबस सेम आहे. राईट. पण रेकी लेवल 1 तुम्हाला इथे फ्री कोर्सेस मिळणार आहे. तर तुम्हाला जर काही देण्याची इच्छा असेल, तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांना ह्या कम्युनिटीशी जॉईन करू शकता. ओके. सेम नंबर आहे आपला, त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करायला सांगा. नंबर आहे 9322422059. ओके. तर आता आपण इथेच थांबू.
उद्या भेटू आपण एका नवीन टॉपिक सोबत. उद्या आपण शिकणार आहोत ऑरा म्हणजे काय, ऑरा रिलेटेड जे काही प्रॅक्टिकल्स असतील ते. ओके. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू उत्कर्ष.